नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. आज मी याच्यावर बातचीत करणार आहे. त्याचं नाव आहे की खर्च. ओके, आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्यासाठी आपला टाईम जातो, नंतर आपल्याला ब्रोकरेज लागतं, आपल्याला अभ्यास करायला काही आपले मॅनर्स लागतात. ओके, आणि ऑब्व्हियसली त्याच्यावर गव्हर्नमेंटचा टॅक्स लागतो. जर प्रॉफिट झाला तर, जर लॉस झाला तर ऑब्व्हियसली यू कॅन कॅरी फॉरवर्ड. ओके, कॅपिटल गेन तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकता. लॉंग टर्म कॅपिटल गेन फॉर नेक्स्ट 8 इयर्स. हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल म्हणून सांगतोय. तर अशी ही खर्चाची आता आपण मांडणी करूया की ब्रोकरेज किती असतं बा. टिपिकली 15 पैसे पर शेकडा असं ब्रोकरेज असतं मोठ्या मोठ्या कंपन्यांचं, किंवा झिरोदाला काहीच ब्रोकरेज नसतं. तर आपण झिरोदा वगैरे अश्यूम करू नये. चांगल्या डीपीचं तुम्ही जर डीमॅट अकाउंट उघडला तर 15 पैसे ते 20 पैसे पर शेकडा असं ब्रोकरेज असतं. मग ब्रोकरेज टिपिकली तुम्हाला 0.5% किंवा मॅक्सिमम डीपीचे चार्जेस धरून, म्हणजे आणि मेंटेनन्स चार्जेस धरून मे बी 1% लागतं ब्रोकरेज. ओके, तुम्ही जेवढं टर्न ओव्हर करता त्याच्या 1% ब्रोकरेज जातं. ओके, त्यानंतर तुमचे मॅन आवर्स, की तुम्ही जे मॅन आवर्स इन्व्हेस्ट करता, की ठीक आहे रोज समजा तुम्ही अर्धा तास मार्केट केलं, ओके, का 15 मिनटं केलं, ओके, तेवढाच वेळ लागतो मार्केटच्या ऑर्डर्स करायला. मे बी शिकायला अजून जास्त वेळ लागत असेल. ओके, पण ते सॅटर्डे संडे करायचं. ओके, डे टू डे तुमचं कामधंदा सोडून मार्केट करायची गोष्टच नाही आहे. ओके, कामधंदा न सोडता रोजच्या 5 मिनिटात किंवा आठवड्याच्या 5 मिनिटामध्ये तुम्ही हे करू शकता. त्यामुळे मॅन आवर्सची कास्ट पण तुमची निग्लिजेबल आहे. ओके, मे बी ₹5 पर ट्रान्झॅक्शन असेल, म्हणजे ती सुद्धा त्या 1% किंवा 1.5% ब्रोकरेज प्लस अदर कॉस्ट, त्याच्यामध्ये इंटरनेट टाईम आहे, नंतर तुमची टी व्हीची कॉस्ट आहे, तुमच्या केबल टी व्हीची कॉस्ट आहे, किंवा इतर STT आहे, गव्हर्नमेंटचे टॅक्सेस असतात, GST आहे. ते सगळे मिळून तुम्हाला कॉस्ट इज टिपिकली नॉट मोर दॅन 1.5% to 2%. तर 2% ते गेले. गव्हर्नमेंटचा टॅक्स गेला, लेट्स से शॉर्ट टर्म कॅपिटल गेला 20% टॅक्स आहे, 22% तुमचे गेले. ओके, प्रॉफिट झाला तर उरलेले तुमचे आहेत ना, 78% तर तुमचे आहेत ना. अजून काय पाहिजे तुम्हाला? ओके, मेजर शेअर तुमचा, लायन्स शेअर जो म्हणतात तो तुमचा आहे प्रॉफिटचा, आणि गव्हर्नमेंटचा फक्त 20% शॉर्ट टर्मला. लॉंग टर्मला गव्हर्नमेंटचा शेअर पण 12.5%. आणि मी तर लॉंग टर्ममध्येच रेकमेंड करतो नेहमी शेअर्स. शॉर्ट टर्ममध्ये मिळाले तर मिळाले, नाही मिळाले तर गाजराची पुंगी आहे ती, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली, तसं आहे ते. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे अक्कलखाती खर्च जो असतो ना आपला, की बऱ्याचदा आपल्याला काही काही गोष्टी अक्कलखाती टाकावं लागतात. अरे मी हे केलं असतं तर हे झालं नसतं, पण ते झालेलं असतं. ओके, दॅट ओकेजन इज गॉन. तुमचे डेबिट पडलेले आहेत तुमच्या अकाउंटला अक्कलखात्याचे खर्च, किंवा आपण मुद्दामून आपण न ओढवलेले खर्च, पण आपल्या फॅमिली मेंबर्सने ओढवलेले खर्च, अक्कलखाती. ओके, त्याच्यासाठी रिलेशन्स काही मोडायचे नसतात. अक्कलखातीचा खर्च सुद्धा तुम्ही मार्केटमधून काढू शकता. एक त्यातली मोठी गोष्ट आहे. तुम्हाला खर्चाला पैसे नको असतील तरी अक्कलखाते जे डेबिट पडतात पैसे आपले, दर 2 महिन्याला किंवा 5 महिन्याला, 6 महिन्याला, ते तरी मार्केटमधून निश्चित मिळू शकतात. दुसऱ्याच्या मूर्खपणामुळे खर्च झाले पैसे जे आपल्याला डेबिट पडले असतात त्याला म्हणतात अक्कलखात्याचे खर्च. ओके, तर हे सगळे तुम्ही खर्च काढू शकता. आणि त्यामुळे मार्केटबरोबर संसार हा तुम्हाला करणं मस्ट आहे, हे मी सारखं रेकमेंड करत असतो. चॅनल बघत राहा आणि पुढे फॉरवर्ड करत राहा.